हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हो. तर आता दुपारचे वाजले 4 आणि आजचा आहे संडे. आज जायचं आहे थोडंसं मार्केटमध्ये, काही सामान आणायचं आहे. ते छोट्या मोठ्या वस्तू लागत आहे तर त्या आणायच्या आहे. किचनमध्ये खूप जुनी आणि खराब झालेली भांडी आहे तर ती घेऊन जायची मार्केटमध्ये, देऊन द्यायची. अजून बऱ्याच गोष्टी लागणार आहे त्या सुद्धा घ्यायच्या आहे. आणि आज ना खूप मस्त ऊन पडली. कालपर्यंत पाऊस होता आणि आज बघा किती मस्त ऊन पडले. तर माझ्या खिडकीमधून प्रकाश तुम्हाला दिसत असणार, ऊन पण तिकडे दिसत असणार तुम्हाला. तर पावसाचं वगैरे असं आता काही वातावरण नाही आहे. आणि मला खरंच घरामध्ये ज्या वस्तू मी मार्केटमध्ये घ्यायला जाणार आहे ना त्या वस्तू मला महत्त्वाच्या होत्या, म्हणून मग आज मी त्या घ्यायला जात आहे. आणि कोणत्या आहे ते तुम्हाला घेतल्यानंतर कळेलच. तर चला, आता तर दुपारचे 4 वाजले आहे आणि मी ठेवलाय माझ्यासाठी चहा इकडे उकडायला. चहा ठेवला होता, चहाला उकडी आली आहे तर मी चहा पिऊन घेते. चहा पिल्यानंतर थोडासा आळस निघून जातो आणि थोडीशी एनर्जी येते, म्हणून मग मी चहा पित असते दुपारचा. कारण तर आळस पण निघून जातो आणि झोप पण लागत नाही आणि एक फ्रेश वाटतं. तर म्हणून मग मी चहा पित असते. तर चला, चहा तयार आहे. तर इथे बघा माझी ब्लॅक टी तयार आहे. मी बिना गारनेनीच चहा गाळते. ब्लॅक टी. चला, कपभर अशी काळी चहा माझी तयार आहे आणि मी आता ही मस्त चहा पिऊन घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आता चहा वगैरे पिऊन झाला आणि चहा पिऊन झाल्यानंतर जी मला भांडी न्यायची होती ना ती मी काढून ठेवली. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, इथे मी काढून ठेवले जुनी भांडी स्टीलची. ही पूर्ण कामातून गेलेली आहे. काहीचं काय आहे तर काहीचं काय आहे. एक टिफिनचा डब्बा होता, तो सुद्धा खराब झाला होता. त्याची कडी तुटली होती, खालची लावायची 3 खण्याचा होता. ती एका बाजूची कडी तुटलेली आहे. पण याच्यावरचे जे 2 डबे आहेत त्याचा वापर मी करते घरामध्ये. तर हा एक डब्बा असाच पडला होता, तो पण घेऊन घेतला काढून. हे 2 स्टीलचे डबे होते माझ्याकडे, जे मी इथे गॅस ओट्याच्या खाली ठेवायचे काही पण सामान ठेवायला. या डब्याचं ना झाकण तुटलेलं आहे. इथून झाकण तुटलंय आणि ते कधी वापरताना कधी पण कुठं पण पडायचं, म्हणून मग तो डबा, हा डब्बा स्टीलचा हा पण मोडीत देणार आहे. आणि ह्या डब्याची वरची कडी तुटली तर त्याच्यामुळे हा डब्बा सुद्धा बसत नाही. तर मग हा पण डब्बा मोडीत देणार आहे. असे 2 डब्बे आणि त्याच्यासोबत छोटे मोठे भांडे आहेत आतमध्ये, ज्याचा मी वापर करत नाही आणि खूप खराब आहे. असे भांडे मी ठेवले होते म्हणजे मोडीत देणार आणि त्या बदल्यात मग मी दुसऱ्या वस्तू घेणार. याच उद्देशाने हे भांडे मी जपून ठेवले होते. तर आता मी मार्केटमध्ये जात आहे तर मग म्हटलं की ह्या वस्तू काढून घ्याव्या आणि या मोडीत देऊन द्याव्या तिथे भांड्याच्या दुकानामध्ये. आणि त्या बदल्यात मग आपल्याला काही सामान घेता येईल. मला माहिती आहे याची मोड जास्त येणार नाही, पण जेही येणार त्या बदल्यात आपण दुसरं काही घेऊ शकतो. आणि मला खरं म्हणलं तर ज्या खूप गरजेच्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहे आणि त्याच्यासाठीच मला मार्केटमध्ये जायचं आहे. अशी मोठी पिशवी असते तर असं मोठं सामान नाही या पिशवीमध्ये आरामात जातं. तर मग म्हटलं की याच्यात भरून घ्यावं आणि मग सोबत घेऊन जाता येणार. आणि ही पिशवी आता ठेवून देते बाजूला आणि मी करते माझी तयारी करून घेते. अद्विक कुठला की बोलते तुमच्याशी. तर आता तयारी वगैरे करून झाली. शिवांश आणि अद्विक बघा तिकडे निघाले आणि इकडे मी ती पिशवी घेतली जी मला भांडी मोडीत द्यायची ती. चला मग आता सरळ आता मार्केटमध्ये गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता आलो आम्ही मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आलो. आता अंदर मार्केटच्या आतमध्ये जायचं आहो. मार्केटच्या बाहेरच जिथे मार्केटची सुरुवात होती तिथे एक स्टीलच्या भांड्याचं दुकान आहे. आता तिथेच बघते, तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा इकडे पुढे दिसत असणार तुम्हाला, इकडे आहे दुकानं. तर इथेच आता मी ज्या वस्तू मला घ्यायच्या त्या घेते. आता जातो दुकानामध्ये आणि दुकानातून वस्तू घेते. इकडे बघा मार्केटमध्ये आम्ही आलो. रेनबो निघाला, तुम्हाला दिसत असेल पुढे. पाऊस येत आहे थोडा थोडा. छान. चला आतमध्ये चला. त्याचा हात पकड शिवांश, अद्विकचा हात पकड. चला, तर आता आलो मी दुकानामध्ये. किती भरली? तर आता आम्ही बघा हे मोठं शॉप आहे, इथून आता निघालो. काही वस्तू घेतल्या, काही वस्तू घ्यायच्या बाकी आहे. आणि एक वस्तू इतकं शोधत आहोत ती भेटतच नाही आहे. जी वस्तू घ्यायची आहे तर ती भेटत नाही आहे. तर भरपूर दुकानं फिरलो मार्केटमध्ये आणि एक दुकान शोधून ती वस्तू मिळत नाही. तर परत मार्केटमध्ये काही दुकानांमध्ये ती वस्तू शोधतो, भेटली तर घेऊन घेतो, नाही भेटली तर मग आता घराकडे जावं लागणार. बाकीच्या वस्तू घेऊन घेतल्या मार्केटमध्ये. हे बघा मार्केट आणि इकडे ट्रॉफिक लागलाय, आभाळ पण आले, पावसाचं वातावरण झालं. तर
तर तुम्हाला सांगितलंच मी, जी वस्तू मला घ्यायची होती ती मिळत नव्हती, तर एका ठिकाणी मिळाली आणि ती वस्तू घेतली आणि आता निघालो आम्ही घराकडे. म्हणजे ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेऊन झाल्या. तर चला मग घरी जाते आणि त्यानंतर बोलते. आता आम्ही घरी आलो मार्केटमधून आणि जे काही सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं. मी जे घरून भांडी नेली होती ना मोडीत देण्यासाठी ती सुद्धा दिली. इथे ही पिशवी, या पिशवीमध्ये आहे जे जे सामान मी घेतलं आहे ना ते सामान इथे आहे. तर आत्ता चालू आम्ही, तर थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर शेअर करते तुमच्यासोबत. तर घरी आलो पण घरातले सगळे कामं आवरायची बाकी आहे संध्याकाळचे. आणि आधी म्हटलं जे मार्केटमधून शॉपिंग केली म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करून द्यावी. तर सगळ्यात आधी सुपडीच निघाली बाहेर. हे बघा माझी सुपडीनं खराब झाली होती, त्याचा दांडी पण तुटली होती अशी पकडायला आणि एका कोपऱ्याने फाटली सुद्धा होती आणि खूप आता खराब झाली होती. त्याला आपल्याला घरात लागतेच कचरा उचलायला. थोडी मोठी आहे साईज आणि क्वालिटी खूप मस्त आहे, म्हणजे दणकट आहे, अशी लफलफी नाहीये, म्हणजे तुटणार नाही लवकर अशी आहे. तर ही एक सुपडी आणली. हे घ्या जे जे हातात येईल ते तुमच्यासोबत शेअर करते. एक आणला शेल्फ, याची गरज होती कारण तर तुम्हाला माहिती आहे आता या ठिकाणी ठेवणार आम्ही वॉशिंग मशीन. तर हा ड्रेसिंग निघून जाणार. ड्रेसिंग निघाल्यानंतर आम्हाला जे डेलीचं तयारीसाठी लागणारं सामान आहे म्हणजे पावडर आहे, तेलाची बॉटल आहे, पावडरचा डब्बा आहे किंवा कंगवे आहेत, ते सगळे ठेवायला आपल्याला एखादी स्टँड लागतं. तर मग हा एक शेल्फ मी घेतला, हे भाट्याच्या दुकानामधून घेतला आणि पूर्ण स्टीलचा आहे. हा शेल्फ मी किती 7-8 दुकानं फिरले पण मला असा शेल्फ नाही मिळाला. तर सगळ्यात शेवटी तुम्हाला बोलले होते की मला एक वस्तू भेटत नाहीये मार्केटमध्ये, मी खूप शोधलं तर पण एक शेवटी सगळ्यात शेवटी गेले भांड्याच्या दुकानामध्ये आणि तिथे मला हा शेल्फ मिळाला आणि मला हा शेल्फ पाहिजे होता. आणि हे हुकांचं पॉकेट घेतलं, 3 हुकांचं पॉकेट आहे बघा. घरामध्ये पडते याची गरज म्हणून एक 3 हुकांचं पॉकेट घेतलं. हे घे खेळ. हो. त्यानंतर घेतलं हे माठ ठेवायचं किंवा हंडा ठेवायचं स्टँड. माझ्याकडे हंडा ना मी खालीच ठेवते, म्हणजे गॅस ओट्यावरतीच ठेवते. तर गॅस ओट्यावरती ठेवून हंड्याच्या खाली थोडंसं वाईट पांढरं झालंय, म्हणजे ते आपण कसं म्हणतो क्षार जमा कसा होतो तसं झालंय. तर हंडा ठेवण्यासाठी हे एक स्टँड आणलंय मी. आणि 2 मुलांना घेऊन मार्केटमध्ये शॉपिंग करणं आणि शेअर करणं एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी, म्हणून मी तुमच्यासोबत काहीच शेअर केलं नाही. एक इकडे पडे एक तिकडे पडे दुकानामध्ये, याला ओढत आणावं लागत होतं, त्याला ओढत आणावं लागत होतं आणि मग माझ्या वस्तू घ्याव्या लागत होत्या. असं माझं आज चाललं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लायटर. हे एक लायटर आणलं कारण खूप दिवस झाले लायटर माझं खराब झालं होतं आणि लायटरच नव्हतं. मी माचीसच्या काडीने गॅस पेटवायचे, तर मला लायटर पाहिजे होतं, तर एक लायटर घेऊन आले आणि हे खूप महत्वाचं होतं. आणि मुलांनी माझा सराता कुठे टाकला मला माहित नाही. आता अद्विकला कधी धिरड कधी पराठे करून देते ना, तर मग ते पलटवायला नव्हतंच, चाकूनीच पलटवावं लागत होतं आणि ते मधातून तुटून जायचं. सरात्याची गरज होती म्हणून एक सराता घेऊन आले. आणि त्यानंतर आली चहा गाडणी. माझी चहा गाडणी पूर्ण खराब झाली होती म्हणून मी त्याच्यातून चहा गाडत नव्हते. आणि दुधाची वगैरे चहा असं कोणी आलं आपल्या घरी तर मग दुधाची वगैरे चहा केली की मग ती गळायला गाडणी नव्हती आणि ती खरंच खूप खराब झाली होती. म्हणजे घासताना ना तिचे तार रुतायचे, म्हणजे तिचे तार निघून गेले होते म्हणून मी ती वापरत नव्हते. तशी मी रोज काडी चहा करते ना, तर काडी चहा गाडण्यासाठी गाडणीची गरज नाही, पण दुधाची चहा केली की गाडणीची गरज पडते म्हणून एक मी गाडणी घेऊन आले. बघा एक आणलं ब्रश आणि कोलगेट ठेवायचं स्टँड. हे बाथरूम मध्ये पाहिजे होतं मला, नाही खूप मस्त क्वालिटी आहे याची. ते ना हे एक स्टँड आणलं, साधं आहे हे कशासाठी ते हे कंगवे वगैरे ठेवायला. हा शेल्फ जेव्हा मी इथे लावणार तेव्हा असं इथे ठेवायला, कारण तर स्टीलचं पण बघितलं होतं पण म्हटलं जाऊ दे आपल्याला कंगवेच ठेवायला लागते ना, कंगवे एकदम कलरफुल असतात आपले, तर म्हटलं त्याला ठेवायला एकदम कलरफुल असं स्टँड घ्यावं म्हणून हे असं ठेवायला बरोबर बसलं या शेल्फ मध्ये. बघा आता मग तेलाची बॉटल, पावडरचा डब्बा, अजून काही इथे ठेवायचं असलं 1-2 वस्तू तर ते बसून जाणार. मुलांनी अस्तव्यस्त केल्या सगळ्या वस्तू. अजून आणला तो नळ. या नळाची खूप गरज होती, पण आज मी गेलेच होते मार्केटमध्ये तर हार्डवेअरच्या दुकानामधून नळ आणला. तर याला 2 नळ आहे, म्हणजे एका याला 2 नळ. तर एक मला 24 तास वापरायला पाणी एका नळातून मिळेल आणि एका नळाला एक नळ वॉशिंग मशीनला जोडला जाईल. क्वालिटी खूप छान आहे आणि खूप आनंद झाला की चला आता माझं काम होऊन जाणार वॉशिंग मशीन लावायचं. तर एवढ्या वस्तू आणल्या मार्केटमधून. आता खूप छान झालं. मला तर खूप छान वाटतं. आता छान झालं ना? सेम टू सेम वाटत आहे. चला
तर आता हंडा ठेवून दिलाय मी स्टँड वरती. तर आता काय होणार, जेव्हाही गॅस होता आणि गॅस साफ करेल किंवा पाणी वगैरे टाकलं ना तर ते सगळं हंड्याच्या खालून निघून जाणार. तर आता हंडा वगैरे ठेवून दिला स्टँड वरती आणि लायटर सुद्धा काढून घेतलं मला आता किचन मध्ये उपयोगी पडणार म्हणून. तर संध्याकाळची सगळे कामं बाकी आहे. तर चला आता मी घरातले काम आवरून घेते आणि त्यानंतर बोलते. तर आता संध्याकाळचे काम आवरून झाले, म्हणजे झाडू पण मारून दिला घराला, भांडी पण होती ती घासून घेतली आणि इकडे देवाजवळ दिवा लावून दिला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. सुरुवात केली. इकडे कुकरमध्ये तांदूळ चांगले धुवून घेतले आणि त्याच्यात पाणी आणि मीठ टाकून ठेवलंय भात लावायला. तर आता वरण भात भाजी चपाती करत नाही. सकाळी वरण भात भाजी चपाती केली होती म्हणून आता रात्री वरण भात भाजी चपाती करत नाही. रात्रीच्या टायमाला पातळ भाजी केली की मग वरणाची गरज पडत नाही आणि सकाळी डब्यावरती सुक्या भाज्या द्याव्या लागतात म्हणून सकाळी वरण भात भाजी चपाती करते. तर चला आता इकडे कुकर लावून देते. बघा लायटरचा उपयोग सुरू झाला आजपासून, आतापासून. तर आताच्या स्वयंपाकामध्ये ना भाजी मी करणार आहे. शेवग्याची शेंगा आहेत थोड्याशा. तर बघा आता या शेवग्याच्या शेंगाची भाजी करते. आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये करते भात, शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपात्या. तर चला सगळा स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर बोलते. तर आता सगळा स्वयंपाक करून झाला. इकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. बघा चांगली तर्रीदार केली आणि चपात्या पण झाल्या. मग आता मिस्टर पण आलेत घरी आणि आता जेवणाची पण वेळ झाली. तर चला मग जेवण करून झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता मस्त जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर सगळं आवरून ठेवलं नेहमीप्रमाणे. इकडे गॅस ओट्टा चांगला चक्काचक असा आवरून ठेवलेला आहे. तिकडे रात्रीचीच भांडी घासून ठेवते तर भांडी पण घासून झाली. तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.